मानदुखी ही आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उद्भवणारी समस्या झालेली आहे. तर मानदुखी कशी असते? मानेच्या पाठीमागचा भाग, मग ते स्नायू असतील किंवा आपली मानेची मणक्याची हाडं असतील, तर यांचं दुखणं, खांद्याचं दुखणं किंवा मानेपासून हातापर्यंत पसरत जाणारं दुखणं, याला जनरली आपण इंग्लिशमध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस या नावानेही ओळखत असतो. मानदुखीची ऍक्च्युली भरपूर सारी कारणं आहेत आणि मानदुखी ही आपल्याला लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकामध्ये दिसून येते. तर लहानांमध्ये त्याची कारणं कोणकोणती आहेत? तर ती आहे एकतर चुकीच्या पद्धतीने अभ्यासाला बसणे किंवा खूप जास्त मोबाईलवर गेम खेळणे. त्यामध्ये काय होतं की मुलं अगदी मान वाकवून ती मोबाईलचे गेम खेळत असतात आणि त्यामुळे एक चुकीचं पोश्चर ते अचीव करत असतात आणि त्याचमुळे त्यांना मानदुखीचा त्रास हा बऱ्याचदा होत असतो. किंवा पुस्तक वाचताना, अभ्यास करताना मान अगदी खाली वाकवून किंवा पाठीतूनही वाकून ते पुस्तक वाचत असतात. त्यामुळे सुद्धा मानेवर ताण येऊन त्यांना मानेच्या स्नायूंचा त्रास हा बऱ्याचदा दिसून येतो. मोठ्यांना मानदुखीचा त्रास होण्याची बरीचशी कारणं आहेत. तर त्यामध्ये आहे एकतर खूप जास्त कम्प्युटर वर्क करणे. आता कम्प्युटर वर्क करताना बऱ्याच जणांचं काय होतं की कम्प्युटरची जी स्क्रीनची लेव्हल असते ती डोळ्यांच्या लेव्हलला नसते. ती बऱ्याचदा एकतर खाली किंवा वर असते. त्यामुळे मानेचा जो पोझिशन असते तर ती चुकीची अचीव केल्या जाते आणि त्यामुळे सुद्धा त्यांना मानेचा त्रास हा होऊ शकतो. मानेचा त्रास होण्यामध्ये बऱ्याचदा टीचर्स जे असतात, शिक्षक जे असतात, त्यांना मानेचा त्रास हा बऱ्याच प्रमाणात होत असतो किंवा जे कम्प्युटर वर्कर्स असतात, ऑफिस वर्कर्स असतात, त्यांना मानेचा त्रास हा जास्त होत असतो किंवा जे ड्रायव्हर्स असतात त्यांना खूप जास्त ड्रायव्हिंग करावी लागते. लॉंग डिस्टन्स पर्यंत खूप वेळेपर्यंत त्यांना एका पोझिशन मध्ये बसावं लागतं, तर त्यांना सुद्धा मानेचा त्रास हा दिसून येतो. त्याचबरोबर महिलांमध्ये ज्यांना खूप जास्त वाकून काम करणे किंवा सतत वजन उचलणे, यामुळे देखील महिलांमध्ये मानेचा त्रास हा दिसून येतो. आता वृद्धांमध्ये मानेचा त्रास होण्याचा काय प्रॉब्लेम असतो? तर वयोवृद्ध लोकांमध्ये कॅल्शियमची किंवा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तसेच वयानुसार होत जाणाऱ्या हाडांच्या झीजमुळे त्यांना हा मानेचा त्रास सुरू झालेला असतो. तर अशी असंख्य कारणं आहेत मानेच्या दुखण्याची. मानेचं दुखणं दूर करण्यासाठी खरं तर फिजिओथेरपीचंच खूप जास्त महत्व आहे. कारण जेव्हा तुम्हाला मान दुखत आहे आणि तुम्ही त्यासाठी डॉक्टर्सकडे जात आहात, तर तेव्हा डॉक्टर्स तुम्हाला काही अॅनाल्जेसिक्स म्हणजे दुखणं कमी होण्याच्या गोळ्या देतात आणि त्याचबरोबर सूज कमी होण्याच्या गोळ्या देतात. पण त्यामुळे होतं काय, की जोपर्यंत तुम्हाला गोळ्या सुरू आहेत, तोपर्यंतच तुम्हाला तो आराम वाटत असतो. कारण गोळ्यांचं काम हे फक्त तुमचं दुखणं कमी करणं आहे. पण जो बेसिक प्रॉब्लेम आहे आपला, जी हाडांची झीज झाल्यामुळे असेल किंवा चुकीच्या पद्धतीने बसल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने काम करण्याने जो त्रास तुम्हाला होत असेल, तर तो त्रास गोळ्या बंद केल्यानंतर पुन्हाही सुरू होऊ शकतो. तर बेसिकली काय असतं, की आपला जो वर्किंग पॅटर्न आहे, तुमची जी काम करण्याची पद्धत आहे, त्यामुळे जर तुम्हाला मानदुखीचा त्रास असेल, तर फिजिओथेरपीमध्ये एकतर वेगवेगळ्या मशीन्सने तुमचं दुखणं कमी केलं जातं. त्यानंतर तुमचं दुखणं कमी झालं, की तुमचे जे स्नायू जास्त अफेक्टेड आहेत किंवा तुम्हाला ज्या स्नायूंचा त्रास होत आहे, त्या स्नायूंचे काही व्यायाम सांगितले जातात. त्यामुळे काय होतं, की तुमची जी स्नायू आहेत त्याची ताकद वाढते, त्याची स्ट्रेंथ वाढते आणि तुम्हाला रिपीटेडली तो मानेचा त्रास होत नाही. त्याचबरोबर फिजिओथेरपी डॉक्टर्स तुम्हाला योग्य प्रकारे तुमची काम करण्याची पद्धत कशी हवी, जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा हा त्रास होणार नाही, तर ते सुद्धा सांगतात. त्यामुळे मला असं वाटतं, की फिजिओथेरपीचं महत्व हे मानेच्या किंवा कंबरच्या दुखण्यामध्ये खूप जास्त आहे. मानेचं दुखणं कमी करण्यासाठी फिजिओथेरपी डॉक्टर सर्वप्रथम तुम्हाला एकतर हॉट फर्मेंटेशन देतील किंवा एक ट्रान्सक्युटेनियस नर्व स्टिम्युलेशन नावाची त्यांच्याकडे मशीन असते, ज्यामुळे तुमचं मानेचं दुखणं कमी करण्यासाठी किंवा जे स्नायूंवर सूज आलेली आहे, ज्याला आम्ही मसल स्पाझम म्हणतो, ते कमी करण्यासाठी ती मशीन लावतील. त्याने काय होतं, की तुमचा तो त्रास तेवढ्यापुरता कमी होत असतो आणि एकदा त्रास कमी झाला की फिजिओथेरपी डॉक्टर तुम्हाला काही व्यायाम सजेस्ट करतात. तर त्यामध्ये बरेचसे व्यायाम असे आहेत की जे तुम्ही अगदी दिवसातून 2 ते 3 वेळा करू शकता आणि बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही ते व्यायाम करू शकता. तर त्यामध्ये सरळ बसून मान पुढे वाकवणे, तसेच मान पूर्णपणे मागे वाकवणे, हा व्यायाम एक असतो.
फक्त लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे आपल्याला, की मानेचे व्यायाम करताना तुमच्या मानेवर कुठेही अतिरिक्त ताण यायला नको, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी, की तुम्ही ते व्यायाम अगदी हळुवारपणे आणि योग्य पोझिशन घेऊन ते व्यायाम करायला हवे. तर मी काही व्यायाम तुम्हाला सांगते, जे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी सुद्धा करता येतील आणि दिवसातून 2-3दा केल्याने तुम्हाला तुमच्या मानेचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. तर त्यामध्ये सरळ बसून मान हळू-हळू पुढे वाकवणे, त्यानंतर मान हळू-हळू वरच्या बाजूला घेणे. तर याचे 4 ते 5 वेळा तुम्ही हा व्यायाम करू शकता. त्याचबरोबर सरळ बसून खांद्यांची पोझिशन ही सरळ ठेवून तुम्ही तुमची मान आधी डावीकडे वाकवणे, त्यानंतर उजवीकडे वाकवणे, हाही एक व्यायाम करू शकता. त्याचबरोबर शोल्डरवर हात ठेवून शोल्डर रोटेशन्स हे देखील तुम्ही करू शकता. हे अतिशय सोपे आणि प्रभावी व्यायाम आहेत. शोल्डरच्या विरुद्ध दिशेनेही रोटेशन तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हात छातीच्या समोर आणून पूर्णपणे मागे घेणे, पुढे घेणे, हा सुद्धा व्यायाम तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हात डोक्यावर ठेवून आणि खांद्याला सेम साइडच्या हाताने प्रेशर देऊन मानेचे जे स्नायू आहेत त्याची स्ट्रेचिंगही आपण करू शकतो या प्रकारे. तर हे असे काही सोपे व्यायाम आहेत जे आपण करू शकतो, जे आपण रेग्युलर बेसिसवर करू शकतो. आणि जर तुम्हाला मानेचं दुखणं असेल किंवा तुम्हाला सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस असेल किंवा काही असा पर्टिक्युलर आजार असेल, तर त्यावर फिजिओथेरपी डॉक्टर तो आजार फाइंड आउट करून तुमचं चेकअप करतील. पहिले तुम्हाला नेमका मानेचा त्रास हा कशामुळे आहे आणि नेमका कोणता पार्ट हा तुमचा अफेक्ट झालेला आहे, नेमकी कोणत्या भागात समस्या आहे ते पाहून मग नंतर तुम्हाला ते ट्रीटमेंट आणि प्लस व्यायाम सजेस्ट करत असतात. खरं तर मान दुखणे जे आहे तर ते तुमच्या चुकीच्या पोस्चरमुळे किंवा तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे किंवा तुमच्या अयोग्य प्रकारे तुमचं वाचन किंवा कम्प्युटर वर्क जर चुकीच्या पद्धतीने होत असेल आणि मग जर तुम्हाला मानेचं दुखणं आहे, तर तुम्ही अगदी डायरेक्ट फिजिओथेरपी डॉक्टरांकडे गेले तरी सुद्धा चालत असतं. पण जर काही ॲक्सिडेंटमुळे किंवा अतिशय काहीतरी वजन तुम्ही उचललं आहे अचानक आणि त्यामुळे तुम्हाला मानेचं दुखणं झालेलं आहे किंवा तुमच्या हाताला जर खूप जास्त मुंग्या येत आहेत आणि मानेपासून हातापर्यंत खूप जास्त कळ लागत आहे, तर आधी तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जन्स म्हणजे जे अस्थिरोग तज्ञ आहेत त्यांना दाखवू शकता आणि त्यानंतर ते सुद्धा तुम्हाला फिजिओथेरपी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला नक्कीच देतात. फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही 15 दिवसांपासून ते महिन्याभरापर्यंत ऍक्च्युली चालत असते. तर फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही किती वेळापर्यंत आपल्याला द्यावी लागेल हे डिपेंड असतं पेशंटला त्रास किती आहे त्यावर. जर पेशंटचा त्रास अगदीच नॉमिनल असेल, अगदी कमी असेल, त्यांच्या हातांमध्ये मुंग्या वगैरे जात नसतील किंवा त्यांच्या हातामध्ये काही त्रास नसेल, त्यांचं मानेचं दुखणं हे फक्त मान आणि खांदा एवढंच मर्यादित असेल, तर मला असं वाटतं की त्यांना अगदी 10 ते 15 दिवसांमध्ये ट्रीटमेंटने फरक पडतो. त्यांचं दुखणं पूर्णपणे कमी होतं आणि त्यानंतर फिजिओथेरपी डॉक्टर्स तुम्हाला घरचे व्यायामही सांगतात. पण जर तुमची मानेची नस दाबल्या गेलेली असेल, मानेच्या हाडांची खूप जास्त झीज झालेली असेल किंवा तुमचा जे स्नायू आहे त्यावर सूजचं प्रमाण हे खूप जास्त असेल, तर मग मात्र तुमची फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही 20 ते 30 दिवसांपर्यंत चालू शकते. ज्या पेशंट्समुळे मी मागेच म्हटल्याप्रमाणे जर चुकीच्या उभं राहण्याच्या किंवा बसण्याच्या पद्धतीमुळे, त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने आपण वाचन करीत आहोत, कम्प्युटर वर्क करीत आहोत, लेडीज ज्या आहेत त्या घरकाम करताना खूप जास्त वाकून करत आहेत, चुकीच्या पद्धतीने वजन उचलत आहेत, चुकीच्या पोश्चरमध्ये काम करीत आहेत किंवा त्याचबरोबर जे कोणते टीचर्स आहेत किंवा ड्रायव्हर्स आहेत, ज्यांना मानेचं दुखणं हे फार फ्रिक्वेंटली होत असतं, त्यांना आपण डायरेक्टली फिजिओथेरपी डॉक्टरांकडे जाऊन मानदुखी ची ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला हा देत असतो.